मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणीचे काम राष्ट्रीय प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे। पनवेल ते इंदापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे। कोकणातील रेल्वे गाड्या आता दादरपर्यंत CST MT फ्लॅट 12-13 चे विस्तारीकरण 28 फेब्रुवारीपर्यंत नियोजन। गेल्या काही दिवसापासून CST फ्लॅट क्रमांक 10, 11, 12 आणि 13च्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते। त्यापैकी फ्लॅट क्रमांक 10 आणि 11 चे विस्तारीकरण झाले असून फ्लॅट क्रमांक 12-13 चे काम हाती घेण्यात आले आहे। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारवर गंभीर आरोप केले। महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा केली। त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होतील। तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकी प्रचार दरम्यान दिलं होतं। ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघड धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे। ट्रम्प यांनी सांगितले की मी माझ्या सहकाऱ्यांना निर्देश दिले आहे, जर इराणने माझी हत्या केली तर त्याला बर्बाद केले जाईल। इराणवर अधिक निर्बंध लादण्याच्या कागदपत्रावर सह्या करण्याच्या दरम्यान ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत। त्यांच्या विरोधात करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत। त्यामुळे करुणा शर्मा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।